2025 संपण्याच्या अगोदर तुम्ही पण फ्रीलान्सिंगची जर्नी स्टार्ट करण्याचा प्लॅन करताय. तुम्हाला पण फ्रीलान्सिंग करायची, तुमच्याकडे पण काहीतरी स्किल आहे किंवा तुम्हाला स्किल शिकायची आणि 2025 संपण्याच्या अगोदर तुम्हाला पण क्लायंटसोबत वर्क करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मंडळी, मी कुणाल स्वागत करतो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ज्ञानी मास्टरवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फ्रीलान्सिंगची जर्नी कशा प्रकारे स्टार्ट करायची, म्हणजे पूर्ण स्टेप बाय स्टेप जी गाईड आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर्नी कशी स्टार्ट करायची, कोणती स्किल सिलेक्ट करायची, कोणती निश सिलेक्ट करायची, कोणत्या इंडस्ट्रीसोबत तुम्हाला वर्क करायचं आहे, क्लायंट कसे मिळतील, काय, या पूर्ण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 2025 मध्ये तुमचा फर्स्ट क्लायंट क्लोज करा. तर चला मग सुरू करूयात. पहिले तर हे समजून घेऊ फ्रीलान्सिंग म्हणजे काय. फ्रीलान्सिंग म्हणजे तुमच्याकडे एखादी स्किल आहे, तुम्ही ती स्किलचा युटिलाइज करून एखाद्या पर्टिक्युलर क्लायंटसाठी वर्क करतायत आणि त्या क्लायंटसाठी वर्क करतायत, तो क्लायंट तुम्हाला त्याच्या मोबदल्यात काहीतरी पैसे पे करतो. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही ग्राफिक्स डिझाईन करताय, मग तुम्ही काही लोकांना रिच आउट केलं की ज्या लोकांना ग्राफिक डिझायनरची गरज आहे किंवा कोणाला एखादा लोगो डिझाईन करायचा आहे, एखादं टेम्पलेट डिझाईन करायचं, एखादं बॅनर डिझाईन करायचं, तुम्ही त्यांच्यासाठी ते वर्क करताय आणि त्याच्या मोबदल्यात तुम्ही पैसे चार्ज करताय. मग यासाठी तुम्हाला कोणत्या ऑफिसला जाण्याची गरज नाही किंवा कोणासोबत काम करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही लोकेशनवरून तुम्ही तुमच्या घरात बसून देखील हे वर्क करू शकतात. तर मग चला, मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप गाईड करतो की कशा प्रकारे तुम्ही हे वर्क स्टार्ट करू शकतात. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय पाहिजे फ्रीलान्सिंग स्टार्ट करण्यासाठी? तर त्यासाठी तुम्हाला अगोदर पाहिजे लर्निंग माइंडसेट. लर्निंग माइंडसेट म्हणजे काय? आता तुम्ही समजा एखाद्या पर्टिक्युलर निशमध्ये वर्क करताय, तर त्या निशमध्ये जसं की टेक्नॉलॉजी अपग्रेड होते, त्यानुसार त्या गोष्टींमध्ये चेंजेस येत आहेत. मग तुम्हाला त्या गोष्टी लवकर शिकणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला तुमचा जो माइंडसेट आहे हा लर्निंगचा असला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल एस-सी-ओ आहे. एस-सी-ओमध्ये जर का एखादी नवीन गोष्ट आली, तर ती तुम्हाला पटकन शिकून घ्यायची आणि त्यानुसार तुम्हाला क्लायंट करायचं आहे. जर का समजा तुम्ही जुन्याच मेथड यूज करत राहिले, तर क्लायंट तुम्हाला सोडून देईल आणि दुसऱ्यासोबत वर्क करेल, जो की अपडेट होत जातोय. त्यामुळे तुमचा जो माइंडसेट आहे हा पहिले तर लर्निंग असला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला स्किल. मग आता तुम्हाला मल्टिपल स्किल आहेत. मी इथं तुम्हाला व्हिडिओ ॲड करून देईल, की कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही वर्क करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल, डिजिटल मार्केटिंग जर घेतलं तर डिजिटल मार्केटिंग आहे. त्यानंतर एआय आहे किंवा तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीत असाल. असं नाही की तुम्हाला फक्त डिजिटल मार्केटिंगमध्येच वर्क करायचं आहे. फ्रीलान्सिंग तुम्ही कोणत्याही गोष्टीमधून करू शकता. समजा तुम्ही इंजिनिअर आहात, तर तुम्ही कोडिंग करताय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, सिव्हिल इंजिनिअर असाल, तर तुमच्याकडे काहीतरी सिव्हिलचे सॉफ्टवेअर असतील, ते तुम्ही करत असाल किंवा तुम्ही इंटेरियर डिझायनर असाल, तुम्ही घराचे प्लॅन असतील, बिल्डिंग डिझाइन असेल, ह्या मल्टिपल गोष्टी जी तुमच्याकडे स्किल असेल, त्या स्किलमध्ये तुम्ही वर्क करू शकता. फक्त तुम्हाला कोणती तरी स्किल तुमच्याकडे असली पाहिजे. त्या स्किलचा यूज करून तुम्ही क्लायंटसाठी वर्क करायचंय. त्याच्या मोबदल्यात क्लायंट तुम्हाला पैसे पे करेल. ही झाली तुमची पूर्णपणे फ्रीलान्सिंग आणि ह्या काही स्किल आहेत, ज्या तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला जी स्किल येते, तुमच्याकडे जे पण टॅलेंट असेल, जे पण नॉलेज असेल, त्याच्या बेसिसवर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. सगळ्या स्किल मी सांगितल्या. मग याच्यापैकी कोणती स्किल सिलेक्ट करायची? पहिली गोष्ट, जर का तुमचं कोर एखादं डोमेन असेल, त्यात तुम्हाला वर्क करायला आवडतं, तुम्ही त्याच्यात करू शकता. किंवा दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटतंय की मला फ्रेश काहीतरी स्टार्ट करायचंय, तर सगळ्यात अगोदर बघा की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टी जास्त बघायला आवडतात, कोणत्या गोष्टी वाचायला आवडतात. आता फॉर एक्झाम्पल, डिजिटल मार्केटिंग आहे. जर का तुम्ही डिजिटल मार्केटिंग रिलेटेड तुम्हाला रिसर्च करायला आवडत असेल, त्याच्या रिलेटेड वाचायला आवडत असेल, ते व्हिडिओ बघायला आवडत असतील, तर तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये जा. तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट आहे किंवा कोडिंग आहे, म्हणजे स्किल सिलेक्ट करताना अशी स्किल सिलेक्ट करा, ज्या स्किलमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, तुम्ही जास्त त्याच्यामध्ये टाइम स्पेंड करू शकतात किंवा लाँग टर्म तुम्ही त्या गोष्टीवर वर्क केल्यानंतर देखील तुम्हाला बोर होणार नाही किंवा तुम्ही फ्रस्ट्रेट होणार नाही. अशी स्किल तुम्हाला सिलेक्ट करायची. अगोदर स्किल सिलेक्ट करायची, त्यानंतर निश सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर थर्ड, आता तुमच्याकडे काहीतरी स्किल आहे, तुमच्याकडे निश पण आहे की मला ह्या लोकांसाठी वर्क करायचंय. आता लोकं तुमच्याकडे कसं काय येतील? लोकं तुमच्यावर ट्रस्ट कसं काय करतील? तर त्यासाठी मेन गोष्ट आहे ती म्हणजे तिसरी, तुमचा प्रेझेन्स क्रिएट करा ऑनलाईन, की तुम्ही काय इनडायरेक्ट तुमचा पर्सनल ब्रँड क्रिएट करा. की तुम्ही काय करता, काय नाही करत. मग हे तुम्हाला कसं करायचंय? तुम्ही अगोदर तुमच्या सगळ्या सोशल मीडियावर अकाउंट क्रिएट करून घ्या. त्या सोशल मीडियावर तुमच्याकडे जी स्किल आहे त्याच्या रिलेटेड बोलणं चालू करा. तुम्ही तशा लोकांशी कनेक्ट करा. त्या लोकांशी कमेंट सेक्शनमध्ये कन्व्हर्सेशन करा. त्यांच्या डीएममध्ये कन्व्हर्सेशन करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या पेजवर किंवा तुमच्या अकाउंटवर तुमच्या स्किल रिलेटेड कंटेंट पोस्ट करणं चालू करा. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही वेब डेव्हलपमेंट करताय, तर तुम्ही वेब डेव्हलपमेंटबद्दल बोलणं चालू करा, की वेब डेव्हलपमेंट कशी केली जाते, त्यात काय ट्रेंड येत आहेत, कोणत्या गोष्टी अपडेट केल्या पाहिजे, काय केलं पाहिजे, या गोष्टी तुम्ही तुमच्या अकाउंटवर पोस्ट करणं सुरू करा. त्यानंतर तुमच्या इंडस्ट्रीच्या लोकांसोबत कन्व्हर्सेशन करणं स्टार्ट करा, त्यांच्याशी कम्युनिकेट करा. म्हणजे तुमचा इनडायरेक्ट तुम्हाला सोशल मीडियावर एक प्रेझेन्स क्रिएट करायचा आहे, की
हा पर्टिक्युलर पर्सन आहे, हा या इंडस्ट्रीसाठी काम करतो किंवा हा वेब डेव्हलपमेंट करतो. ज्यावेळेस लोकांना कळेल की तुम्ही वेब डेव्हलपमेंट करताय, त्यावेळेस लोक तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही लोकांना रीच आउट केल्यानंतर लोकांना तुमच्यावर एक ट्रस्ट बिल्ड होईल. ओके, मला याच्याकडून वर्क करून घ्यायचं आहे. तुम्ही ऑनलाईन प्रेझेन्स क्रिएट केला तुमचा, त्यानंतर तुम्हाला करायचं काय, नेटवर्किंग करायची. मग नेटवर्किंग कशी करणार तेच सांगितलं मी तुम्हाला आता, की तुमच्या इंडस्ट्रीच्या लोकांसोबत कनेक्ट करा, त्यांना फॉलो करा, अनफॉलो करा. लिंक्डइन असेल, Instagram असेल, Facebook ग्रुप्स असतील, ह्या मल्टिपल प्लॅटफॉर्मवरून तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही तुमची नेटवर्किंग तुम्हाला इन्क्रीज करायची. मग आता समजा तुम्ही वेब डेव्हलपमेंटची सर्व्हिस प्रोव्हाईड करताय, मग तुम्ही दुसऱ्या एखाद्या लोकांसोबत कनेक्शन बिल्ड करू शकतात. जसं की डिजिटल मार्केटर असतील, तर तुम्ही डिजिटल मार्केटरसोबत तुमचं कनेक्शन बिल्ड करू शकतात. त्याच्याशी नेटवर्किंग करू शकतात, त्याच्याशी कोलॅबोरेशन करू शकतात. त्याला सांगू शकतात की डिजिटल मार्केटिंगमध्ये एखाद्याला जर का समजा तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंट करून द्यायची गरज असेल, वेबसाईट डेव्हलप करून द्यायची गरज असेल, तर तुम्ही आम्हाला सांगू शकतात. आमच्याकडे काही रिक्वायरमेंट आली, आम्ही तुम्हाला सांगू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला तुमची नेटवर्क तयार करायचं आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला लोकांशी कनेक्ट करून तुमच्या स्किल प्रमोट करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही स्किल शिकले, तुम्ही निश सिलेक्ट केली, तुम्ही तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स क्रिएट केला, तुम्ही नेटवर्किंगही केली. आता लोकं तुमच्यावर ट्रस्ट का करतील, तुम्हाला काम का देतील, त्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट लागणारी गोष्ट म्हणजे पोर्टफोलिओ. तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे. मग आता तुम्ही पोर्टफोलिओ कशाप्रकारे क्रिएट करणार? तुम्ही ज्या पण इंडस्ट्रीत असाल, तुम्ही जी पण स्किल सिलेक्ट केली असेल, त्या स्किल रिलेटेड तुम्हाला काहीतरी डमी प्रोजेक्ट तयार करायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट केलं, तर तुम्हाला काहीतरी डमी वेबसाईट क्रिएट करायची आहे. तुम्ही कंटेंट रायटिंग सिलेक्ट केली, तर तुम्हाला काहीतरी डमी कंटेंट प्रिपेअर करून ठेवायचे आहे. तुम्ही SEOमध्ये गेलात किंवा तुम्ही व्हिडिओ एडिटिंगमध्ये गेलात, तर तुम्हाला काहीतरी डमी व्हिडिओ एडिट करून ठेवायचे आहेत, जे तुम्ही लोकांना दाखवू शकता. दुसरी गोष्ट, अगोदर तर तुम्हाला फ्रीमध्ये काहीतरी कंटेंट क्रिएट करून ठेवायचं आहे किंवा काहीतरी प्रोजेक्ट तयार करून ठेवायचे डमी, जे तुम्ही लोकांना ॲज अ पोर्टफोलिओ शो करू शकतात, की हे वर्क मी केलेलं आहे. याच्या बेसिसवर तुम्ही मला काम देऊ शकता. पहिलं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला डमी प्रोजेक्ट क्रिएट करायचे आहेत. दुसरं, तुम्हाला लोकांना फ्रीमध्ये सर्व्हिस प्रोव्हाईड करायची इनिशियल स्टेजला. तुमच्याकडे आता काही पोर्टफोलिओ नाही, तुम्ही कोणत्या क्लायंटसाठी वर्क केलेलं नाही. तर मग अशा केसमध्ये काय करायचं, तुम्ही लोकांना रीच आउट करायचं, त्यांना सांगायचं, "सर, मी ही सर्व्हिस प्रोव्हाईड करतो. मी ही तुमच्यासाठी फ्रीमध्ये करून देऊ शकतो." तुम्ही त्यांना काहीतरी फ्री ट्रायल प्रोव्हाईड करा. महिनाभर असेल, 15 दिवस असेल. तुम्ही ज्या पण इंडस्ट्रीत काम करत असाल, ज्या पण स्किल तुमच्याकडे असेल, त्या स्किलच्या रिलेटेड त्यांना 15 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं फ्री ट्रायल प्रोव्हाईड करा. त्यानंतर सांगा, तुम्हाला माझं जर का काम आवडलं, तर तुम्ही कंटिन्यू करू शकतात, मला पे करू शकतात. जर का तुम्हाला नसेल कंटिन्यू करायचं, तर मी तुम्हाला डेव्हलप करून देतो. तुम्ही फक्त मला एक पोर्टफोलिओ क्रिएट करून द्या किंवा एक टेस्टिमोनियल द्या, की आम्ही याच्याकडून वर्क करून घेतलेलं आहे, हा चांगलं वर्क करतो, XYZ जे पण काही असेल. तर ह्या 2 वेळेत तुम्ही तुमचे पोर्टफोलिओ क्रिएट करू शकतात. एक डमी प्रोजेक्ट क्रिएट करून, दुसरं लोकांना फ्री ट्रायल प्रोव्हाईड करून. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे, आता क्लायंट मिळतील कसे? एक तर तुमच्या नेटवर्किंगमधून तुम्हाला क्लायंट मिळतील. दुसरं, तुमच्या सोशल मीडियावर तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स तुम्ही क्रिएट केलाय, तिथून तुम्हाला क्लायंट मिळू शकतात. तिसरी गोष्ट, तुम्हाला लोकांना रीच आउट करायचं आहे. तुम्ही लोकांना LinkedInवर असेल किंवा तुमच्या लोकल एरियामध्ये तुम्हाला दिसतंय, की ह्या माणसाला या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही त्याला रीच आउट करू शकतात. तुम्हाला तुमचा लोकल एरिया सोडून बाहेरच्या लोकांना रीच आउट करायचं आहे. मग तुम्ही त्यांना सोशल मीडिया असेल किंवा Googleवर तुम्हाला त्यांना रीच आउट करायचं आहे. जर का तुम्हाला क्लायंट रीच आउट कसे करायचे याच्यावर इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा. तसं मी तुम्हाला त्याच्यावर एक पर्टिक्युलर व्हिडिओ घेऊन येईल, की क्लायंट रीच आउट कशा करायचे, क्लायंट कसे फाइंड करायचे. तर नेक्स्ट प्रोसेस ही असणार आहे तुमची, तुम्हाला क्लायंट फाइंड आउट करायचे. मग तुम्ही मल्टिपल वेने. तर आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. सगळ्यात अगोदर तुम्हाला एक स्किल शिकून घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला एक निश किंवा एक इंडस्ट्री सिलेक्ट करायची आहे, ज्यांच्यासाठी तुम्हाला वर्क करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स क्रिएट करायचं आहे, तुमचं नेटवर्किंग इन्क्रीज करायची आहे आणि मग तुम्हाला एक तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे आणि मग तुम्हाला क्लायंटला रीच आउट करायचं आहे. म्हणजे ही अशी पूर्ण प्रोसेस आहे तुम्हाला फॉलो करायची फ्रीलान्सिंगसाठी. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जिथं राहाल सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.